रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शिवाजीनगर येथील शिवाजीनगर क्रिकेट अकादमीमध्ये RDC's प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी या स्पर्धेचे उद्घाटन झाले। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हे क्रिकेट मैदान सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले। तसेच या मैदानाच्या विकासासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली। क्रिकेट खेळाला चालना मिळावी आणि गावातील खेळाडूंमधील कौशल्य वाढावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच प्रयत्नशील असतात। त्यांच्या याच संकल्पनेतून शिवाजीनगर येथे क्रिकेट अकादमी सुरू आहे। रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या अकादमीमध्ये 12 ते 25 मे या कालावधीत RDC's प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला असून यामध्ये 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 23 वर्षांखालील आणि सीनियर गटातील खेळाडूंचा समावेश आहे। उद्घाटन समारंभादरम्यान आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, ज्येष्ठ नेते YT देशमुख, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, कृष्णा शेठ ठाकूर, सागर ठाकूर, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, उल्वे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, उपाध्यक्ष यशवंत साबळे, माजी नगरसेवक गणेश कडू, किशोर पाटील, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, प्रदीप नाईक, प्रशांत ओक, राजेश पाटील, प्रदीप खलाटे, किरीट पाटील, मनोज लोखंडे, जयंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेमुळे रायगड जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे। दादा इथं आले, दिवसभर इथे कार्यक्रम घेत आहेत। अलिबागला, पेनला, पनवेलला, म्हणजे अशा पद्धतीनं ही मेहनत घेत आहेत। ही मेहनत स्वतः करता नाही तर अशा पद्धतीनं ही मेहनत घेणारे जे असतात आणि त्यांच्या तरुणांच्या आनंदावर हे लोक असे विरजन घालत असतात। खरं तर खऱ्या अर्थाने कुठं अतिक्रमण केलं, काहीतरी झालं, शिटकून उभा त्यांच्या जागेत काय केलं, डेव्हलप झालेलं काय केलं तर गोष्ट वेगळी होती। पण तसं काही नाही करताना आणि आज आम्ही झाडं लावली, छान झाली। अजून इथे स्टेडियम बांधायची आमची अपेक्षा आहे, तुमची जी अपेक्षा आहे तशीच की साधारणतः इथं तुम्हाला यावं असं वाटतं वर्षभरी आहे। इथं आमचं तसं अजिबात म्हणजे याच्यामध्ये हे नाही आहे। आम्ही सांगितलेलं आहे पहिल्यांदा हे मैदान जे आहे ते लोकल लोकांकरता आहे। त्याच्यानंतर लोकल म्हणजे सगळे हा लोकल, गावाले आले, तालुक्यातले आले, जिल्ह्यातले आले, हे आपण सगळे लोकलच झालो। एका गावापुरतं ते नाही आहे म्हणजे जे ज्याला अकॅडमी पण आमच्याकडं हे लोखंडी जे आहेत ते आत्रीकर टुरिस्टच्याकडे तिथं त्यांच्या जोडीनं जावयाच्या जोडीनं मुंबईला तिथे अकॅडमी वगैरे आहे, त्यामुळे मुंबईचे लोक तिथे भेटले जायचं वगैरे। तर हे सगळं चालू असताना इतकं चांगलं मार्शल मिळतं आहे तर त्यांना एक ऑफिस पाहिजे नाही, मग एक टॉयलेट पाहिजे नाही, बाथरूम पाहिजे नाही, करते ना वगैरे हे सर्व आम्ही केलं आणि एकंदरीत हे चालू झालेलं आहे। पण तुमची आयडिया, तुमचे सर्व जर काम पाहिलं तर महाराष्ट्राचं आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचे अशा काही ते सामने भरपूर होते। नाही असं तर ते TIPL माझी कंपनी आहे, त्यांची टीम मध्ये तिकडे दिसत आहेत, शिवाजीनगरची, उल्व्याची, ह्या सगळ्या टीम ज्या असतात ते इथं नेहमी येत असतात। आणि आज आम्हाला बरीचभर म्हणजे रायगड जिल्ह्याच्या मार्फत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील सगळ्या क्रिकेटमधल्या नामवंत लोकांना आणलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। आम्हाला काम करायला आवडतं, पैसे द्यायला पण आवडतं, असं नाही काय ते। तर हे स्टेडियम बनवतो 50 लाख लागले, 1 करोड लागले, 1 करोड सुद्धा मी द्यायला तयार आहे। फक्त करून घ्यायचं काम जे आहे ना ते आपल्या जिल्हा 1 करोड रुपये सुद्धा मी द्यायला आहे। आणि 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्ष पण नाही लागणार। 2-4 महिन्यात तुम्ही 25-25 लाखाचे 4 हप्ते घ्या, 25 काम करा, पुढलं 25 अशा असतील ना 1 करोड रुपये मी तुम्हाला ताबडतोब ह्या ग्राउंडच्या करता तिथं द्यायला तयार आहे, जेणेकरून आपल्याला असं होईल की एक चांगली सोय होईल।